नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये वर्ग 9वा। आज आपण 25 तारखेची ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲक्टिव्हिटी नंबर 25 बघणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती राहील की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक तुमचा नक्की करा। तर ॲक्टिव्हिटी 25 यामध्ये बघा, अगोदर काय आहे, प्रिपेअरिंग क्वेश्चनरीज म्हणजे प्रश्नमाला तयार करणे। प्रश्नमाला तयार करणे, कोणाची इंटरव्ह्यू घ्यायची असेल तेव्हा त्याबद्दलची विशेष माहिती या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेली आहे। फार सुंदर अशी माहिती आहे, पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत, पूर्ण समजेल तुम्हाला। तर लर्निंग आउटकम्स काय आहे याच्यामध्ये, प्रिपेअर क्वेश्चनरीज टू इंटरव्ह्यू पीपल टू टेक सर्वे ॲज अ पार्ट ऑफ प्रोजेक्ट म्हणजे एखाद्याची इंटरव्ह्यू घेणे, लोकांची इंटरव्ह्यू घेणे, सर्वे करणे एक प्रोजेक्टचा भाग असतो। आणि जेव्हा प्रोजेक्ट करतो आपण, तुम्ही समोर पुढे शिकाल त्यावेळेला असे प्रोजेक्ट वगैरे तुम्हाला करायला येतील, त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारता आले पाहिजे, त्याकरता ही ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे। तर हाच या ॲक्टिव्हिटीचा लर्निंग आउटकम्स आहे। त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स आर द फॅसिलिटेटर्स, तुमच्या शिक्षकांकरता पालकांकरता काय सूचना आहे, मार्गदर्शक सूचना पहा। फॅसिलिटेटर, पॅरेंट्स और द टीचर एक्सप्लेन द नेचर ऑफ ॲक्टिव्हिटी टू स्टुडंट म्हणजे या ॲक्टिव्हिटीचा नेचर कसं आहे ते अगोदर सांगतील समजवून। रीड द क्वेश्चन वाचतील। हेल्प स्टुडंट, तुम्हाला मदत करतील कशा करता, टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन आणि हेल्प देम टू अंडरस्टँड व्हर्बल क्वेश्चन। त्यानंतर इन्स्ट्रक्शन स्टुडंट करता कोणते आहे, पहा। स्टुडंट लिसन द व्हेरियस क्वेश्चन्स, स्टुडंट अंडरस्टँड द क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यू फ्रॉम द गिवन लिस्ट अँड स्टुडंट्स सीक हेल्प ऑफ फॅसिलिटेटर टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ऐकाल, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते समजून घ्याल, कशा करता ते प्रश्न असतात, इंटरव्ह्यू करता फ्रॉम द गिवन लिस्टमधील, आणि हेल्प घ्या तुम्ही तुमच्या फॅसिलिटेटरची कशा करता, टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन्स। त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटी, फॅसिलिटेटर आर द पॅरेंट्स आर द टीचर एक्सप्लेन द क्रोनॉलॉजी ऑफ क्वेश्चन टू बी आस्क्ड इन इंटरव्ह्यू। तर सगळ्यात अगोदर आपण क्रोनॉलॉजी म्हणजेच काय, क्रमबद्धता। क्रोनॉलॉजी म्हणजेच काय, क्रमबद्धता, ती कशी असते, व्हॉट इज द क्रोनॉलॉजी ऑफ क्वेश्चन, क्रोनॉलॉजी ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन काय असतो ते आपण अगोदर समजून घेऊया। तर इंटरव्ह्यू घेत असताना आपण काय करतो, प्रश्नच विचारतो ना, तर कसे असायला पाहिजे, क्रमबद्धता कशी असायला पाहिजे। पहिला पॉईंट पहा, इंटरव्ह्यूवर ट्राय टू ॲसेस द क्वालिफिकेशन ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे जो इंटरव्ह्यूवर असतो, तुमची मुलाखत घेणारा किंवा तुम्ही ज्याची मुलाखत घेणार आहात ते अगोदर तुम्ही काय कराल, क्वालिफिकेशन काय आहे त्या कॅन्डिडेटची हे अगोदर विचाराल। एखाद्याची इंटरव्ह्यू घ्यायची आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरव्ह्यू असतात। हीज ऑर हर स्ट्रेंथ अँड विकनेस, त्याची ताकद कशामध्ये आहे, त्याची कमजोरी कशामध्ये आहे। त्यानंतर कॅन्डिडेट एम्प्लॉईज डाटा, एव्हिडन्स, गोल, स्किल, अकम्प्लिशमेंट, इंटरेस्ट अँड पर्सनल व्हॅल्यू, ह्या सगळ्या गोष्टी आपण इंटरव्ह्यू घेताना विचारू। त्यानंतर क्वेश्चन ड्युरिंग दिस पिरियड, अ व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स, चॅलेंजेस टेस्टिंग ऑफ कॅन्डिडेट ऑकर्स म्हणजे जेव्हा आपण प्रश्न विचारू त्यावेळेला चॅलेंजेबल प्रश्न विचारू थोडेसे, अशा प्रकारे ही क्रोनॉलॉजी असते। ॲक्च्युली क्रोनॉलॉजी म्हणजे काय, क्रमबद्धता म्हणजे एखाद्याला आपण प्रश्न विचारू, एखाद्याची इंटरव्ह्यू घेऊ आपण, तर डायरेक्टली असं नाही विचारू ना, एखाद्या मुलाची आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायची आहे, तू म्हणजे त्यानं काय केलं, यश मिळवलं कोणत्या तरी परीक्षेत, त्याला डायरेक्ट असं नाही विचारू ना का कसं यश मिळवलं, तर त्याला सुरुवातीपासून आपण कशी तयारी केली, तुझा इंटरेस्ट कसं निर्माण झाला, अशी क्रमबद्धता असते, यालाच क्रोनॉलॉजी आपण म्हणत असतो। त्यानंतर फॅसिलिटेटर, पॅरेंट्स ऑफ द टीचर रीड आउट फ्यू ऑफ द क्वेश्चन अँड हेल्प हिम or her identify and arrange the expected sequence of the questions। आता मग तुम्हाला मी इथं काही प्रश्न देत आहे,
पण ते योग्य क्रमाने देत नाही. आता क्रोनॉलॉजी काय म्हणते की योग्य क्रमाने कोणत्याही इंटरव्ह्यूची किंवा क्वेश्चनची क्रोनॉलॉजी काय म्हणते की योग्य क्रमाने काय लावा, प्रश्न लावा. योग्य क्रमाने प्रश्न लावा. जसं आपण सकाळी करतो, सकाळी झोपून उठतो, दात घासतो, ब्रश करतो, चहा पितो, नंतर आंघोळ करतो, नंतर जेवण करतो, अशी ही क्रोनॉलॉजी आहे, आपल्या दिनचर्या आहे. तर आपण उठल्याबरोबर जेवण नाही करत, नाही का? तर अशा हे क्रमबद्धता असते, तशा प्रकारे क्रमबद्धता असायला पाहिजे. तर मी इथं क्रमबद्ध नसलेले काही प्रश्न तुम्हाला देत आहे आणि त्याचं मग नंतर आपण क्रमबद्धता लावून पाहू. तर एखाद्या सोशल वर्करवरती आपण प्रश्न पाहूया. कशावरचे? सोशल वर्कर. आता बघा, एखाद्या सोशल वर्करला आपण प्रश्न करू तर इथं क्रोनॉलॉजी नाही आहे, म्हणजे क्रमबद्धता दिलेली नाही. क्रमबद्धता दिली आहे का नाही, परंतु त्याला आपण क्रोनॉलॉजिकली लावायचं आहे, म्हणजे क्रमबद्ध रीतीने लावायचं आहे. जसं व्हॉट डू यू होप टू अकम्प्लिश ॲज अ सोशल वर्कर, हा एक प्रश्न आहे. व्हॉट डू यू जज टू बी युअर मेजर सक्सेस, हाऊ डिड यू अचीव धिस, व्हॉट मेजर डिसअपॉइंटमेंट्स आर द फेल्युअर हॅव यू फेल्ड इन फील्ड वर्क, why have you selected a career in social worker, how is your previous experience. आता पहा, have you had the experience of working with people of race or sexual orientation different from yours. अशा प्रकारचे प्रश्न दिलेले आहे. बट these are not in a chronological order. क्रोनॉलॉजिकली नाही आहे, ऑर्डरने नाही, योग्य क्रमाने नाही. ते आपल्याला योग्य क्रमाने लावावं लागतील. ते योग्य क्रमाने कसं होईल पहा. Why have you selected a career in social worker, हा पहिला प्रश्न. How is your previous experience, हा दुसरा प्रश्न. Applicable to the work we do here. त्यानंतर तिसरा, have you had the experience of working with people of race or sexual orientation different from yours, what do you hope to accomplish as a social worker, what do you judge to be your major success, how did you achieve this, what major disappointment or the failure have you had in field work. या प्रकारे दिस इज द क्रोनॉलॉजी. ही काय आहे? क्रोनॉलॉजी आहे, क्रमबद्धता, म्हणजे योग्य क्रमाने ते प्रश्न यायला पाहिजे. क्रोनॉलॉजीची व्याख्या सांगताना आपण म्हणू शकतो द ऑर्डर इन विच अ सिरीज ऑफ इव्हेंट्स हॅपन, द ऑर्डर इन विच अ सिरीज ऑफ इव्हेंट्स हॅपन ऑर अ लिस्ट ऑर एक्सप्लेनेशन ऑफ दिस इव्हेंट इन द ऑर्डर इन विच दे हॅपन, याला म्हणतो आपण क्रोनॉलॉजी. द ऑर्डर, क्रम, इन विच अ सिरीज ऑफ इव्हेंट हॅपन, म्हणजे ज्या क्रमाने ती सिरीज झाली, ज्या क्रमाने त्या घटना झाल्या, तो क्रम. आर अ लिस्ट ऑर एक्सप्लेनेशन, किंवा ती लिस्ट किंवा एक्सप्लेनेशन ऑफ दिस इव्हेंट, या घटनेचा लिस्ट किंवा एक्सप्लेनेशन असेल, परंतु ती कोणत्या क्रमाने असेल, ज्या घटनेने झाली, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, शेवटापासून सुरुवात नाही, म्हणजे अदामधात कोणतंही नाही, ज्या घटनेने झाली त्या घटनेने एखादी गोष्ट मांडणे म्हणजेच काय? क्रोनॉलॉजी. त्यानंतर पुढचं पहा, फॅसिलिटेटेड आर द टीचर रीड आउट फ्यू, हे झालं आपलं. त्यानंतर स्टुडंट अरेंज द क्वेश्चन फ्रॉम द गिवन लिस्ट, तुम्हाला काही लिस्ट दिली असेल प्रश्नांची तर ते प्रश्न तयार करा, शब्द दिले असेल तर. त्यानंतर फॅसिलिटेटेड आर टीचर आर स्टुडंट टू फ्रेम क्वेश्चन फ्रॉम द गिवन रँडम वर्ड विथ द हेल्प ऑफ अबव क्वेश्चन टू अंडरस्टँड स्ट्रक्चर. त्यानंतर ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये आपण पाहूया, टीचर एक्सप्लेन द सेम क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यू दॅट इज अबाउट फ्रेंड, अबाउट टीचर etc विथ द हेल्प ऑफ डेमो इंटरव्ह्यू. तर आपण इथं आता इंटरव्ह्यू पाहूया आपण एखाद्या आपल्या मित्राची, पहिले अबाउट फ्रेंडविषयी. तर पहा, आता आपण डायरेक्ट क्रोनॉलॉजिकली म्हणजे क्रमबद्ध रीतीनेच लिहूया ते. पहिला प्रश्न, आर यू हॅपी अबाउट वेअर यू आर इन युअर करिअर, विच ऑफ युअर फॅमिली मेंबर्स आर यू क्लोजेस्ट टू, हाऊ डिड यू पिक्चर युअर लाईफ ॲट दिस एज व्हेन यू वेअर यंग, what is the first thing you do when you wake up in the morning,
Do you try to spend time at night without your phone? When is the last time you wrote a letter to someone? What was your favorite hobby as a kid? What is your love language? Do you believe in astrology? Why or why not? Do you feel like the internet has had more of a positive or negative effect on society? या प्रकारे हे 10 प्रश्न आपण पाहिले आहे. हे कशावरचे आहे? अबाउट फ्रेंड. त्यानंतर त्यांनी दुसरं सांगितलेलं आपल्याला कशाविषयी? अबाउट टीचर. इंटरव्ह्यू घ्यायचा आपल्याला टीचरचं. आता टीचरविषयी आपण काही लिहूया इथं 2-4 प्रश्न, म्हणजे थोडी प्रश्न तुमच्या होऊन जाईल. तर पहा, पहिला, व्हाय डिड यू डिसाईड टू बिकम अ टीचर? व्हाय डू यू वॉन्ट टू टीच ॲट धिस स्कूल? What can you bring to our school that make you unique? What frustrates you the most in a classroom? What is your teaching philosophy? या प्रकारे प्रश्न आपण कोणाला विचारले? शिक्षकांना. असे अनेक प्रश्न आपण बनवू शकतो. हे काही उदाहरण दिले आहे मी तुम्हाला. त्यानंतर फॅसिलिटेटर हे झालं आपलं. प्रॅक्टिसमध्ये काय करायचं आहे पहा. फॅसिलिटेटर आर टीचर हेल्प टू अस क्वेश्चनरीज टू इंटरव्ह्यू अनदर पर्सन. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटी डेमोमधील आपण केलं ते. त्यानंतर फ्रेम न्यू ऑर्डर वर्बल क्वेश्चन, रिप्लेसिंग मॉडल एक्झिलरी हे एक दिलं आहे. आपण आता 2-4 उदाहरणं 2-4 प्रकारचे प्रश्न उत्तरे पाहिलेच. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये facilitator or the parent teacher asks student to use interview of audio video clip on the internet to listen and write questionnaires for the interview. तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्हाला ॲडो व्हिडिओ क्लिप इंटरनेटवरून ऐकायची आहे. कशाबद्दलची? इंटरव्ह्यूबद्दलची. अँड राईट क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यू. आणि तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत. इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर फक्त प्रश्न लिहायचे, उत्तर लिहायचे नाही. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये टेक द इंटरव्ह्यू ऑफ युअर नेबर्स विथ द हेल्प ऑफ क्वेश्चन. तर इव्हॅल्युएशनमध्ये हा एक प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला कोणाची इंटरव्ह्यू घ्यायची? युअर नेबर्सची. तो मी तिथं करून देतो तुम्हाला. त्या प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर पहा, पहिला प्रश्न विचारू आपल्या नेबर्सला. हाऊ लाँग हॅव यू रिसिडेड हिअर? दुसरा, हाऊ मेनी पीपल आर देअर इन द हाऊस होल्ड? What is your role or relationship to the other members? What is your source of income? Approximately how many generations of your family have lived in the India? या प्रकारे हे प्रश्न आपण विचारले. त्यानंतर असे 5 प्रश्न तयार केले. अनेक प्रश्न तयार करू शकतो आपण आपल्या नेबर्सला विचारायला. दीक्षा व्हिडिओ ई कंटेंटमध्ये एक तुम्हाला लिंक दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर टेक अवे टुडे आय लर्न. आज काय शिकलो आपण? तर स्टुडंट लर्न द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन. स्ट्रक्चर कसं असतो, क्वेश्चन कसे विचारायचे. आपण स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन वगैरेचा व्हिडिओ अगोदरच पाहिलेला आहे कोणत्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये. तर ते तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहून काय स्ट्रक्चर असतो प्रश्नाचा तेही आपण लिहून घेऊ शकतो, नाही का. तो तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये असेल, नाही तर 10वीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काहीतरी आपण पाहिलेला आहे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसं असतो क्वेश्चनचा की अगोदर WH वर्ड, नाहीतर त्यानंतर हेल्पिंग वर्ड, या प्रकारे तो स्ट्रक्चर असतो. मेन वर्ब आहे ना, रेस्ट ऑफ आणि शेवटी क्वेश्चन मार्क, या प्रकारे हे काय असतो स्ट्रक्चर असतो. तो आपण नेबर्सची सुद्धा पाहिलेली आहे इंटरव्ह्यू. तुम्हाला स्ट्रक्चरसुद्धा कळलेलं आहे. स्टुडंट लर्न टू फ्रेम 5 to 6 सिम्पल क्वेश्चन इन फॉर इंटरव्ह्यू. तुम्हाला 5 ते 6 प्रश्न कसे तयार करायचे इंटरव्ह्यू करतात ह्या सुद्धा गोष्टी समजल्या आहे. स्टुडंट लर्न द टाईप ऑफ सेक्शन दॅट इज व्हर्बल अँड ओपन एंडेड क्वेश्चन. व्हर्बल हे नॉन व्हर्बल नाही आहे, व्हर्बल आहे. म्हणजे याची उत्तर येस आर नोमध्ये नसतात म्हणून त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतो आपण. प्रश्न 2 प्रकारचे असतात, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल. तर या प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चनरीज पाहिलेली आहे. व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया उद्याला पुढची ॲक्टिव्हिटी घेऊन, ॲक्टिव्हिटी नंबर 6
2026मध्ये 26 तारखेला. तोपर्यंत धन्यवाद.